नमस्कार मंडळी, आम्ही पोहोचलो कुडाळात. तसं तर प्लॅन होता मनालीला जायचा, पण शेवटी स्वर्गातच इलंय. तर चला आपण आपला ब्लॉग बिगिन करूया. तर आता टू व्हीलर घेतली आहे. लास्ट टाइम आम्ही ज्युपिटर घेतली होती. या वेळेला जरा वेगळी गाडी आहे, त्यामुळे मी माझा जीव मुठीत घेऊन मागे बसले. तर लास्ट टाइम पर्यंत मला जीव वर आला होता. या वेळेला मी आणखीन एक गाडी आणलाय, ज्याला त्याचा जीव उधार झालाय. हा बघा कुठे गेला, हा बघा. तर जीव वर आलेला आहे. कसं वाटतंय? या एका माणसाच्या जीवावर आम्ही दोघी जणी आमचा जीव वर घेऊन मुठीत या गाडीवर बसणार आहे. तुला कॉन्फिडन्स आहे का? नाही, जाऊ दे. तर साधारण कुडाळपासून 15-16 किलोमीटर ट्रॅव्हल करत आम्ही ट्रिपल सीट आलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी. नाश्ता करण्याचा ब्रेक यासाठी मिळाला आहे कारण विवेकला गोळी घ्यायची आहे, नाही तर आम्हाला तोही मिळत नाही. आणि अजून आमच्या आंघोळी झालेला नाही आहे, भूक लागली. मी तर ऑमलेट पाव मागवलाय. विवेकचा मंगळवार आहे, साक्षीचा पण मंगळवार आहे, तर म्हणून त्यांनी घावणे चटणी आणि मिसळ पाव मागवलाय. आता ते आलं की बघू. आवडतो ऑथेंटिक कोकण वगैरे हेच खायचं असेल तर काय गैर कोण आवाज कॅप्चर झाला असेल एक हावरा माणूस, हा एक हावरा माणूस ज्याची नजर आहे सगळ्या जांभींवरती. बघा, जातो तिथे बघतो. आता त्याला जांभी सापडली आहे. काजू चोरताना लाजू नका असा प्रकार आहे. एनिवे, तर हे होतं हॉटेल मराठा. असं काहीसं दिसतं. अर्धा तास आहे आमच्या कॉटेजकडे पोहोचायला. आणि इथलं जे काही नाश्ता होता तो खरंच चांगला होता. मोस्ट रेकमेंडेड आहे घावणे चटणी आणि उसळ मिसळ, जे काही असेल ते मस्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथलं वॉशरूम मस्त आहे. आता इथून हा जो सरळ मार्ग गेलेला आहे, हा मार्ग पकडून आपल्याला आता जायचं आहे. तर आम्ही होमस्टेवर पोहोचलोय. आम्ही अंगण होमस्टेमध्ये राहतोय. तर ते कसं आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवते. सध्या आम्ही जरा हे बघा, विवेक पहुडलाय, साक्षी तिचं काहीतरी आवरते. आणि नेहमीप्रमाणे आम्हाला गेल्या वेळेला पण आम्ही आलो होतो इथे, पण त्यावेळेला साक्षी नव्हती आणि तेव्हा आम्हाला चकवा लागला होता. ठीक आहे. आणि आता सुद्धा सेम तसंच झालं. आम्ही बरोबर तिकडेच, म्हणजे गेल्या वेळेला पण असंच व्हायचं की आम्ही कुठेही फिरायला जायचो तर या होमस्टे पर्यंत पोहोचायला एक स्मशान लागायचं आणि तो रस्ता बरोबर मॅप तिकडेच न्यायचा. तर आम्ही टाळायचो तिथे जायला, पण तरी पण तेच लागायचं. आणि बरोबर 12च्या ठोक्याला आम्हाला नेमकं तिकडेच चकवा लागला परत एकदा. आणि आता आम्ही फायनली पोहोचलो आहोत या होमस्टेवर. हा होमस्टे खरंच चांगला आहे. मी रिव्ह्यू पण खूप छान दिले आहेत. आम्हा तिघांसाठी तरी छान आहे, कॉम्पॅक्ट असा. काका पण इथले चांगले आहेत. तर आता आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि आज आम्ही कुठे कुठे जाणार आहे त्याचं ऑलरेडी प्लॅनिंग केलेलं आहे, तर ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते. आधी मी जरा जाऊन फ्रेश होते. तर आजचा आमचा प्लॅन आहे गौतमेश्वर मंदिर, मानसेश्वर मंदिर, सागरेश्वर मंदिर आणि डच फॅक्टरी. हे सगळं लाईन बाय लाईन आहे, त्यामुळे आम्ही एक 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 करत ते एक्सप्लोर करणार आहोत. आत्ता वाजले आहेत, किती वाजले आहेत काय माहिती, वाजले असतील 2, 2:30, 1:30. दुपार झाली, आम्ही रेडी झालोय आणि आता आम्ही निघालोय. बघूया. आम्ही ऍक्च्युली एकदाही हे 3 मंदिर आणि डच फॅक्टरी एक्सप्लोर केली नाहीये. आम्ही पण गुगल आणि युट्यूब करूनच ठरवलंय. तर आता बघूया ते कसं आहे. शी, हे कसं जरा वेगळं वाटतंय. चला, आम्ही 3 वाजता पोहोचणार आहोत. 1 तासाचा रस्ता आहे, म्हणजे आता 2 वाजलेले आहेत. तर घाटाघाटात प्रवास करत आम्ही निघालोय गौतमेश्वर शंकराच्या मंदिरात. वळणावळणाचा रस्ता आहे हा बघा.
डोंगरचा चढ उतार असा 1 तास 3 मिनिटाचा रस्ता आहे. हो. आता आम्ही गौतमेश्वर मंदिरात पोहोचलोय आणि हे बघा मागे दिसत असेल असं काय पाहतायत हे बघा. हा हे बघा कायच ताडामाडाची झाड आहेत. काय आहे? हा ही तुळस पहा किती मोठी आहे. आणि ही बघा दीपमाळ आहे. ताडामाडाची अशी उंच झाड आहेत. एकदम कमाल असं स्थळ आहे हे. विहीर पण आहे झाकून ठेवली आहे. आणि इथे थांबा मी पाहते काय आहे. नारळ ठेवले आहेत. बरं तर या गौतमेश्वर मंदिराचं ना एक विशेष आकर्षण आहे. मला माहित नाही व्हिडिओ अलाउड आहे का, पण सध्या तर इथे कोण नाही आहे. मंदिर थोडंसं बंद आहे. हा दरवाजा आम्ही उघडलाय, जाताना बंद करू. एकदम थंड असं आहे. आपण हे नारायणाचं हे आहे बघा. कोण आहे? नारायणच आहे, कारण बाहेर नारायण प्रसन्न लिहिलं होतं. आणि ही पालखी आहे जी झाकून ठेवली आहे. इथे असा पाणवठा पण आहे पुढे. आणि आता या मंदिराचं खास आकर्षण ज्यासाठी आम्ही आलो होतो इथे दाखवते. हे बघा, तर ही आहे शिवपिंड इतकी मोठी. म्हणजे या मंदिराचा जो आकार आहे तो शिवपिंडीच्या आकारामध्ये आहे आणि त्यामध्ये महादेवाचं मंदिर आहे. तर आता आपण आत जाऊन बघूया. इतकी मोठी शिवपिंड मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिली आहे. आणि आता आपण गौतमेश्वर मंदिर पाहणार आहोत महादेवाचं. इथे पण बाहेर दीपमाळ आहे. बघा, मंदिराला कुलूप आहे. लाकडी दरवाजा आहे बघा. कोणत्यासारखं दिसतंय सांग? आपल्या गावचं ते आपण गेलेलो ते ना. विवेक ते जवळ जाऊन दाखव ना शिवपिंड. तर गाभाऱ्याचं हे जे काय हे बंद आहे. तसंही आम्ही गेलोच नसतो आतमध्ये. मन्याला पाठवलं असतं, तो गेला असता. पण काचेत ना शिवपिंड जितकी दिसते तेवढं आपण दर्शन घेऊ.
हे बघा अगरबत्ती लावतायत. आंघोळ केली ना. हा केली आहे पण तरी किती शांत. आणि आई ग पाय बघा कसे वाजतात. आणि हे घुमट आहे असं मस्त. हे बघा ही जी काही उजव्या बाजूची भिंत आहे ना, हे ते आपल्या शिवपिंडीचं हे आहे. आणि इथून असं बंद होतं आणि इथून पण महादेवांचं दर्शन होऊ शकतं. हो हे बघा. आम्ही आता दार लावून घेतलंय जसं होतं तसं आपलं दर्शन झाल्यानंतर. आणि इथे 12 ज्योतिर्लिंग लावली आहेत. यातलं माझं एकही पूर्ण झालेलं नाही. बघा नाही केलंय. नाशिकला आहे ना, नाही केलंय. तर इथे कच्चा पूल आहे असा छान. आणि इथे बघा ते पाणवठा आहे ना, तो हाय. पाण्याचा असा आवाज पण येतोय कारण इथे धरण आहे छोटस आणि त्याचं वाहत आहे. हे बघा अशक्य सुंदर असं लोकेशन. तर आता गौतमेश्वर मंदिराकडे आम्ही थोडेफार फोटोज पण काढले कारण की लोकेशन खूप छान होतं. थोडा वेळ आम्ही मंदिराच्या आवारामध्ये बसलो पण होतो. जरा शांत पण वाटलं. आता आम्ही पुढच्या लोकेशनवर चाललोय. अजून आमचं जेवण नाही झालंय. साधारण 3:30 वगैरे वाजायला आले असतील. आम्ही आता यापुढे मानसेश्वर मंदिरामध्ये जाणार आहोत. त्याआधी जर ब्रेक मिळाला तर आम्ही खायला पण जाऊ किंवा त्यानंतर जाऊ. आता पाहूया आम्ही आता कुठे पोहोचतोय. तर आम्ही आता मानसेश्वर मंदिरात पोहोचलोय. इथूनच आम्हाला झेंडे दिसत आहेत. मी जवळ जाऊन दाखवते. इथून एंट्री आहे आणि असं साधारण मंदिर आहे. मला माहित नाही आतमध्ये व्हिडिओ काढायला मिळेल का म्हणून मी तुम्हाला असं लांबून व्ह्यू दाखवते कसं आहे साधारण. तर या काकाने आम्हाला खूप अशी माहिती दिली. त्यांनी असं सांगितलं की हे जे आहेत ना हे निशाण आहेत आणि ना आपला मूळ पुरुष कसा असतो तसं मानसेश्वर म्हणून आहे देवस्थान की त्याला जो नवस बोलाल ना तो पूर्ण होतो. आणि नवस पूर्ण झाला की हे असं निशाण आपण द्यायचं असतं. तर हे इतके नवस पूर्ण झालेत. आता जेव्हा यात्रा असेल ना तेव्हा आणखीन लोक येणार आणि त्यासाठी म्हणून हे सगळं केलेलं आहे. तर काकाने आम्हाला पण नवस बोलायला सांगितले. आणि इथे ना असं अजून एक पद्धत आहे नवसाची की तिथे दिवा लावतात लाईट आणि तो नवसाचा दिवा असतो तर तो त्याच्यावर कौल पण घेतला जातो. असं सगळं आहे. आणि काका असे वयस्कर आहेत. त्यांनी आम्हाला पुढे सांगितलं की एक गणपती मंदिर आहे. त्या गणपती मंदिरात जा. आणि तो गणपती असा एका कुटुंबाचा आहे. त्याच्या होळीला त्याचं विसर्जन असतं. बाय काका. तर आम्ही सांगितलं की आम्ही सागरेश्वरला चाललोय पुढे. तर ते म्हणाले वाटेत गणपती लागेल त्याचं पण दर्शन घ्या. तो पण म्हणे नवसाला पावतो. आणि तो हा मूळ पुरुष किंवा जागेवाल्यासारखं कसं असतं
जागेवाला कसं का घोंगडी घेऊन हा तसं घोंगडी आणि काठी घेतलेलं असं ते देवस्थान आहे. आवाज नाही चालत तर त्याच्या रस्त्यामध्ये यायचं असं होतं. हा सेम हे बघा काकांनी असं सगळं सांगितलं. आता आम्ही काकांच्या म्हणण्यानुसार सागरेश्वरला जायच्या आधी जाणार गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. बघूया वाटेत दिसतो का वळणावर. आणि त्यानंतर सागरेश्वराला आम्ही आधी गेलो होतो पण मला नव्हतं माहिती की तिथली गोडे पाण्याची विहीर आहे. काका म्हणाले त्या विहिरीचं जे पाणी आहे ते चाकून बघा. तर आम्ही बावळीपाशी जातो. चला मी तर आता काय स्कार्फ वगैरे बांधणार नाही, आता थोड्याच वेळावर आहे. इथे दमले. चला तर आमका गणपती गावलो. हय असा गणपती. चला काकान सांगितल्या नवसाक पावतलो म्हणा. तर बाई जाऊन येत आहे गणपती दर्शन करून येत आहे. बघ हो मी हात लावून पाहिलं हे सगळं मातीचं आहे. हे घुमट आणि हे सगळं असं मातीचं आहे. आणि काकाने सांगले ना एवढी उंचीची मूर्ती असणार ती बघा आहे. गोड आहे ना. वर मुकुट बघ. मुकुटावर पण कीर्तिमुख आहे वाटतं. हो बघा. छान बांधलंय. हे पण मंदिरच आहे त्याचं असं प्रॉपर बघा. आणि ह्याचं आता विसर्जन होळीला होणार. हा किती महिने असतो? 3 महिने म्हणाले ना. 3 की 4 महिने असतो हा. भारी. मी काही नवस बोललेले नाहीये पण आम्ही येऊन वाईस नाव काढला म्हणून दर्शन घेऊन इलंय. तर आता आम्ही सागरेश्वराच्या मंदिरात आलोय. इथे चप्पल काढायची की हातमध्ये? इथेच काढू. तर हे असं आहे मंदिर सागरेश्वराचं. असं खोल भागामध्ये आहे. असं जाऊ. इथे उंबराचं झाड आहे मध्यभागी बघा. आणि तुळशी वृंदावन पण आहे. अशी मोठी आहे कोणाची तरी छान. आणि आज मात्र मंदिराचा गाभारा उघडलेला आहे. इथे पलीकडे समुद्र आहे. हे बघा. तर आत्ता आम्ही वाचलं तेव्हा मला कळलं की हे जे सागरेश्वर मंदिर आहे त्यातलं जे शिवलिंग आहे ते स्वयंभू आहे. ते इथे सागरामध्ये म्हणजे समुद्रात सापडलेलं तसंच्या तसं. आणि साने घराण्यातली कोणतरी गृहस्थ होते त्यांना दृष्टांत झाला होता आणि मग त्यांनी जाऊन उत्खनन वगैरे केलं. मग ते तिकडे समुद्राच्या वाळूमध्ये सापडलं असं इथे लिहिलंय. जागृत देवस्थान आहे. आणि नंतर मग त्याचं मंदिर उभारलं गेलं पुढे जाऊन. तर 150 वर्ष झाली आहे त्या गोष्टीला. नारायणबळी नागबळी. हा नागबळी तर तो मला नारायणबळी असेल काहीतरी. मला काय माहिती. ते असं आहे. तुम्ही पॉज करून वाचू शकता. मी विवेक म्हणतोय त्यांनी ही विहीर गेल्या वेळेलाच पाहिली होती. मी नव्हती पाहिली. काकाने काही हा इथे लिहिलंय सोयर सुतक असताना विहिरीचं पाणी काढू नये. आणि ही ती विहीर आहे गोड्या पाण्याची. म्हणजे समुद्राच्या शेजारी आहे तरी यातलं पाणी गोड असतं. हे बघा. आणि बेडूक आहे. अय्या मग मी ते पाणी कसं पिऊ? मार खायची नाही. तिथे कळशी ठेवली असते पण ती कळशी आता अवेलेबल नाही आहे. आपल्याकडे असतं काहीतरी तर आपण ते त्यातनं पाणी प्यायलं असतं. काय बघ केवढा मोठा बेडूक आहे. तुला कुठे दिसतोय? तो मोठा तो बेडूक आहे. तुला दगड वाटला?
हा ई दोघं बघतात बघ कसे ई भस्कन वर येतील पडेल ना त्याला सांगतो. मम्मी. येताना गाडी घेऊन ये. तर आम्ही आता समुद्राच्या दिशेने जातोय. तर पहिल्यांदाच मी जाणार आहे सागरेश्वराच्या समुद्रामध्ये, म्हणजे समुद्रा शेजारी किनाऱ्यावर. काका मगाशीच म्हणाले, जे आम्हाला त्या तिथे भेटले होते ना मानसेश्वर मंदिरात, समुद्र आतमध्ये खेचतो, जास्त जवळ जाऊ नका असं काकांनी आम्हाला सांगितलंय दटावून. त्यामुळे आम्ही नाही जाणार. तिथे बघा लोक सगळे पिकनिकसाठी येत आहेत. आणि आमचं असं ठरलं होतं, आमचं म्हणजे विवेकचंच ठरलं की आपण सनसेट जो आहे तो आपण एका तरी समुद्रकिनारी पाहायचं असं. तर कदाचित ते पूर्ण होण्यास काहीच अवकाश उरलेला आहे. तर वाढू लागेल असो. तर इथे कोकण असल्यामुळे अशी उंचच उंच झाडी बघा. आणि हा बघा सोनं प्यायलेला समुद्र बघा. समुद्राची अशी पाहू दे आता, सोनं गाया अशी पसरली आहे लाटांवर. आणि ऊन पण आता उतरत आलंय. असा मरतो बघ मेला. शूटिंग चालू आहे ना. बघा किती स्वच्छ समुद्र किनारा आहे. म्हणजे स्वच्छ म्हणजे थोडीफार घाण केलीच आहे, आपली माणसं येऊन ते करतातच, पण तरी त्यातल्या त्यात जितकं स्वच्छ ॲज कम्पेअर टू मुंबईचा समुद्र किनारा, हा वे बेटर समुद्र किनारा. वाळू पण बघा अशी मऊ मऊ आणि अशी लालपट आणि काळपट. हा बरोबर. इथे अजून उत्तर भारतीय पोहोचले नाहीये, त्यामुळे वाळू जी आहे ती सफेदच आहे. त्यावर त्यांच्या तंबाखूची लालिमा अजून पसरली नाही. सागरी किनारी असं गाणं गावंसं वाटतंय. यावरून आठवलंय काम करायचं राहिलंय. हा आपण चप्पल इथेच ठेवूया. ही वाळू वेगळीच आहे. पैसे त्याच्या नावावर 7-8 हजार त्याच्यातच आहेत. त्याच्यात आहेत. अच्छा त्याच्यात आहेत. हा ओढून ओढून चिल्ला चिल्ला की सबको बता दो. म्हणजे लोक येतील, दादा जरा 2 मिनिटं आम्ही बॅग धरतो आणि जातील पडून, आपण तिकडेच. हे पहा पायाखालून निसटून जाणारी वाळू. आणि आता फेसाळणार. हे बघा लाटा केवढ्या जोरात येत आहेत. थांबा. सफेद पाण्याच्या लाटा आहेत, दूध सागर असल्यासारखं वाटतंय. कशा धावत धावत लाटा येत आहेत. आई शपथ. चिटलाय कोणतरी. मी आहे, मला भीती वाटते. मासा असेल. मेल्या मनिया काहीतरी करू नकोस. काहीतरी कडक आहे. अच्छा ते असंच असतं ना, कालवं बिलवं असतात तसं काहीतरी. हा तेच असंच काहीतरी. इथे तू आम्हाला हे शिकवायला पाहिजे. सागरेश्वराच्या मंदिरासमोर बघा हे असं छोटासा स्टॉल आहे. तिथे असं चिंचेचं लहानपणी खायचो ना ते असे आयटम्स आहेत. आणि हा इथे चायनीज भेळचा प्रकार बनतोय.
ओटातले कावळे कोकलून कोकलून गप बसले. तेव्हा कुठे आम्हाला हे मिळाले त्या एका माणसामुळे. नशीब बघा, ते चायनीज वेळच होती त्या मुलाकडे. त्याचा कोबी पण संपला होता, छोटासा उरला होता त्यात. सॉरी पाटील डॉक्टर. कुठे काय कोबी संपला होता. ही त्याला विचारते शेव तरी आहे का, आणि त्यांनी रासभर ती चटणी टाकली. माय गॉड. रासभर गोड वाटतंय. काय माहिती आंबट. चिंचेचा कोळ टाकला आंबट की पण काय. आहे. तर आम्ही घरी जायच्या मार्गावर होतो आणि मध्येच आम्ही चहा प्यायला म्हणून थांबलो. ह्या माणसानं आम्हाला पाणी प्यायची पण फुरसत दिलेली नाही. तोंडचं पाणी काय म्हणजे तोंडचं पाणी झालं इथे. खरं तर ना त्यांचा व्हिडिओ काढ. म्हणजे काका बघा, बाई हे बघा, जाऊ दे तुम्हाला कळलं. फॉरेनर होता. तर इथे ना मस्त असा गरमागरम वडापाव पण आहे, पण मी नाही. जा पण आम्ही वडापाव खात नाही, कारण की आम्ही मगाशी चायनीज वेळ खाल्ली. आता वडापाव खरं तर खायची इच्छा व्हायला हवी, पण नाही. पण तो गरम गरम खाई पण अजून वेळ लागेल आणि अंधार झाला तर आपल्याला घरी पोचायला आहे 1 तास. तर त्या 1 तासामध्ये अंधार झाला तर तो रस्ता जरा रिस्की आहे. आपण अंधार यायसाठी पोचायचं आहे त्यामुळे, आणि जेवायचं पण. आई माऊलीचा तर आता 8:30 9 8:30 झालेत रात्रीचे. राहण्याची उत्तम जागा. अवकात. तर आम्ही आता थोडंसं इथे वॉकिंगवरतीच वॉकिंग खाण्याचं, वरती नाही थोडंफार हे आहे काय. वॉकिंगवरतीच खाण्याचा थोडीशी सोय आहे ती बघतोय. आम्ही आत्ताच सगळं फिरून आलो. आम्ही जे जे लोकेशन ठरवले होते ते सगळे कवर केले. फक्त आम्ही वखारी नाही केली, कारण ह्याला वखारी आली. डच वखारी. म्हणजे डच वखार होती, पण ते जरा पडीक होतं आणि आज अमावस्या पण आहे, तसं म्हणून आम्ही विचार केलेला की नको. आणि तसंही आम्हाला संध्याकाळ झालीच होती, सनसेट झालाच होता ऑलमोस्ट समुद्रावर. मग आम्ही तसेच निघालो तडक आणि थेट इथे आलो. आणि मग थोडंफार डेटा कॉपी करून आता आम्ही जेवायला चाललो. तर आम्ही इथेच आमच्या होमस्टेच्या जवळ असलेल्या साई माऊली नावाच्या एका इथे आलेलो आहोत, जिथे आम्हाला खाण्याची सोय आहे. ऋतुताईचा फोन आला. उचलते मी. आणि आता इथे आम्ही व्हेज खाणार आहोत. तिथे म्हणजे तिकडे ना त्यात एंट्री केल्या सगळं नॉनव्हेजच्या थाळ्या बिळ्यांचं असं लिहून ठेवलं आहे. असे फ्राय होतानाचे सुगंध येत आहेत. आणि आम्ही व्हेज मागवलं आहे. आम्ही मागवलं आहे व्हेज, स्पेशल व्हेज थाळी. आणि ह्याने मागवलं आहे पनीर मसाला आणि चपाती. आता कसं लागतंय मला नाही माहिती. त्यांचं रेस्टॉरंट चालत होतं. हो हो, एवढे सारे रेस्टॉरंट आहे तिथे. साई माऊलीमधली सागर प्यायली का ही आणि पनीर मसाल्याची जी भाजी होती, टू गुड होती. सगळं जेवण छान होतं. आणि आता आम्ही पोट आणि हा सोलकढी पण खूप फक्त वाटण्याची घाण होती. गबरी. तर हां, छान आहे, रिजनेबल रेटमध्ये. हे बघा, आणि ॲटमॉस्फिअर पण मस्त इथलं. असं वाईब छान आहे, असं छान मस्त वाळू. हां, तर अशा पद्धतीने जेवण वगैरे झालं आहे. आणि हा आहे ब्लॉगचा शेवट. बरीचशी कामं बाकी आहेत. माझा एक इंटरव्ह्यू एडिट करायचा, एक्सपोर्ट करायचा बाकी आहे, अपलोड करायचा बाकी आहे, आणि आजचा ब्लॉग एडिट करायचा पण बाकी आहे. तशा सगळ्या गोष्टी करून बिग बॉस बघायचं आहे. हे सगळं केल्यानंतर आम्ही झोपणार आहोत, कारण उद्या पहाटे लवकर उठायचं आहे. उद्याची लिस्ट मी उद्याच्या ब्लॉगमध्ये देते. बाय बाय.